चितळे बंधू. राज उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर आता मनसेकडून दुराव्याची भाषा. आतापर्यंत आम्ही एकट्यानं निवडणुका लढवल्या, वेळ आली तर अजूनही एकट्यानं लढू, असं बाळा नांदगावकरांचं वक्तव्य. ठाकरे बंधूंची राजकीय युती जाहीर होणं गरजेचं, तरच महाराष्ट्राला दिशा मिळेल. आता संभ्रम नको. दैनिक सामनाच्या रोखठोकमध्ये संजय राऊतांचं विश्लेषण. राज्यात नव्या वाईन शॉपना अजून परवानगी दिली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण. सरकार 328 नव्या दुकानांना परवानगी देण्याच्या तयारीत. गांधीवादी संस्थांमध्ये माओवादी घुसले का याची चौकशी करणार. मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा. आर्वीचे भाजप आमदार सुमित वानखेडेंनी केलेल्या आरोपानंतर फडणवीसांची ग्वाही. लाडकी बहिणी योजनेवरून दत्ता भरणे आणि छगन भुजबळ या मंत्र्यांकडूनही घरचा आहेर. लाडक्या बहिणींमुळे निधी वेळेवर मिळेना अशी भरणेंची तक्रार, तर कोणता निधी मिळाला नाही याची माहिती घेणार. अजित पवारांची प्रतिक्रिया. फूड अँड ड्रग्सचे अधिकारी फोन घेत नाहीत. संजय गायकवाडांकडून पुन्हा आक्षेपार्ह भाषेत टीका. बुलढाण्यात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यावरून गायकवाडांचा संताप अनावर. जयंत पाटलांनी राजीनामा का दिला हे त्यांना विचारणार. अजित पवारांची प्रतिक्रिया. राजीनाम्याची केवळ अफवा असल्याची एकनाथ खडसेंचा दावा. भाजपात आले तर स्वागत, विखे पाटलांकडून ऑफर. गेल्या 7 दिवसांपासून बच्चू कडूंची 7/12 कोरा करा यात्रा सुरू. 150 किलोमीटरच्या पदयात्रेत कडूंच्या पायाला जखमा आणि सूज. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कडूंची पायी यात्रा. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेचे खासदार म्हणून निवड. राष्ट्रपतींच्या कोट्यातून नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती. लोकसभा निवडणुकीत हरले पण राज्यसभेद्वारे खासदार. बीडच्या माजलगावात 1200 रुपयांसाठी सालगड्याचं अपहरण. मध्यस्थी केलेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला जंगलात नेऊन अमानुष मारहाण. 1.5 लाख रुपये लुटून तोंडावर लघुशंकाही केल्याचा प्रकार. तुळजाभवानी मंदिराच्या वेळेत बदल केल्यानंतर पहिल्याच दिवशी भाविकांची गैरसोय. दर्शन रांगेत तासनतास ताटकळले भाविक. आजपासून मंदिर रात्री 1 ऐवजी पहाटे 4 पासून झालंय खुलं. मुंबईकडून दुबईला जाणारं स्पाइस जेटची विमानसेवा विस्कळीत. रात्री 1:30 वाजताचं दुबईकडे उड्डाण घेणाऱ्या विमानाचा खोळंबा. एअरलाइन्स विरोधात विमानतळावर घोषणाबाजी. आज रंगणार विम्बल्डनच्या पुरुष एकेरी गटातील अंतिम सामन्याचा थरार. अल्काराज आणि सुनर यांच्यात अंतिम सामना.